नमस्कार मित्रांनो, तुमचं शिवप्रेमी या चॅनलवर स्वागत आहे। आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तोरणा फोर्ट। महाराजांनी पहिला गड कुठला जिंकला असेल तर तो तोरणा फोर्ट। तोरणा फोर्ट हा गड जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि याच गडाला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मनोज दादा आणि ही पूर्वा, भूमिका, पुष्कर आणि उम्या दादा। आज आमच्यात फक्त एकच जण मिस आहे, तो म्हणजे शरद दादा। तो काही कामासाठी तो गोव्याला गेलाय, तर त्यालाच आम्ही मिस करतोय। आणि हीच मंडळी आमच्या हरिहर फोर्टला सुद्धा होती, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक इन डिस्क्रिप्शन। जास्त वेळ न घालवता आपण निघूयात वाट गडाकडे। आता आम्ही पोहोचलोय खोपोलीला। आत्ताच आम्ही खोपोलीचा टोल नाका क्रॉस केला आणि आता चायसाठी थांबलोय। तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे शहरापासून साधारणपणे 45 ते 50 किलोमीटरवर असणाऱ्या वेळे गावामध्ये यावं लागतं। वेळे गावात आम्ही पोहोचणारच होतो, तेवढ्यात आम्हाला रस्त्यात एक मेलेला अजगर दिसला। त्यासोबत फोटो काढायची उत्सुकता होतीच, पण जरी तो मेलेला असला तरी हिम्मत होत नव्हती। बट फायनली आम्ही फोटो काढले। 5 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलो वेळे या गावात आणि आता इथेच आम्ही गाडी पार्क केली आहे। आता इथूनच आम्ही आता वरती जाणार आहोत। तोरणा किल्ला हा प्रचंड गडाच्या डोंगराळ भागात पसरलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील मोहोर तालुक्यात असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। पण छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं माहित होतं की जर आपल्याला राज्यकारभार चालवायचा असेल तर किल्ला हातामध्ये असणं फार गरजेचं आहे। कारण समीकरणच असं होतं की ज्याच्या हातामध्ये किल्ला त्याची सत्ता। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्याची योजना आखली। छत्रपती शिवाजी महाराजांची नजर या तोरणावर आधीपासूनच होती। हा तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेऊन स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन 1646-1647 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणा किल्ला ताब्यामध्ये घेतला। या तोरणा किल्ल्यावरची गनिमांची झेंडे उतरले गेले आणि स्वराज्याची भगवी पताका फडकायला लागली आणि अशा प्रकारे तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला। इथे बघू शकता तुम्ही कातलात कोरेला पायऱ्यात आणि यालाच एक दुसरी एक वाट आहे या साईडने, पण आपण आता सध्या या साईडने जाणार आहोत। चला जाऊ। चलो। हा गड फक्त चढण्यात एवढा त्रास होतो, तर जिंकण्यात किती मेहनत घेतली असेल। चढताना जेवढा घाम फुटला आम्ही वरती चढत असताना आम्हाला जेवढं शक्य होत होतं तितक्या पाण्याचे बॉटल जमा करून गडाच्या खाली नेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो। तर हा वसलेला तोरणा किल्ला याची बांधणी कोणी केली हे अजून कुठेही लिखित नाही, याचा पुरावे नाहीत, पण मानलं जातं 14व्या शतकात हा शैवी पंथांचा आश्रम असावा। जो
जो तुम्ही वरती पाहताय 2 भरभक्कम बुरुजांच्या मध्ये स्थित असलेला पहिला दरवाजा, अर्थातच बिने दरवाजा. आत प्रवेश केल्यावर गडाच्या पायऱ्या लागतात, ज्या तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय त्याच पायऱ्या चढून आम्ही पोहोचलो महादरवाजाजवळ. सुरक्षितेच्या दृष्टीने उत्कृष्ट असा गोमुख असलेला महादरवाजा. गोमुख आकाराचे दरवाजे आपल्याला बहुतेक गडावर पाहायला मिळतात. हे रिकाम्या बॉटल उचलायचं काम आम्ही कुठल्या संस्थेमार्फत नाही करत आहोत. तुमच्यासारखेच आम्ही सुद्धा गड फिरायलाच आलो आहोत. आमच्यासारखं प्रत्येक जणांनी जास्त नाही थोडं काळजी घेतली तर प्रत्येक गड नक्कीच सुरक्षित राहील. पहिल्या दरवाजाच्या पुढे आल्याच्या नंतर हे तुम्हाला खोडके टाके दिसेल आणि त्याच्याच पुढे हे दगडी बांधकाम आहे. हे दगडी बांधकाम नक्की काय आहे हे आमच्या लक्षात नाही आलं. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. लक्कडखाना. या दगडी बांधकामच्या बाजूला आपल्याला लक्कडखान्याचं बांधकाम नजरेस पडते. आणि याच लक्कडखान्याजवळ प्रत्येक पर्यटकाची नोंदणी केली जात होती. लक्कडखाना पाहिल्याच्या नंतर याच वाटेनं आता आपल्याला वरती जायचं. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. नंतर आपण येऊन पोहोचतो मेंगाई देवीच्या मंदिराजवळ. सर्वात प्राचीन असणारी वास्तू म्हणजे हे मेंगाई देवीचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला मारुती राया आणि देवीची मूर्ती नजरेस पडते. आज ते कदम महाराज गणपती रजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैश्विक न्यायालंकार मंडित शास्त्र प्रशास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. शिवा की जय बोलो. बाकी जय बोलो. तुमचं नातं काय. जय विधाऊ जय शिवराय. मेंगाई देवीच्या मंदिरात शिवगर्जना देऊन आपण निघालो मेंगाई देवीच्या समोर असणाऱ्या तोरणेश्वर मंदिराजवळ. तोरणेश्वराच्या मंदिरात तुम्हाला एक नंदीरायाची आणि तो शंकराची पिंडी पाहायला मिळेल. नमो पार्वते पते हर हर महादेव. तटबंदीला लागूनच आम्ही निघालो आणि पोचलो कोकण दरवाजाजवळ. इथे सुद्धा पाण्याचं एक टाक आहे आणि समोरच कोकण दरवाजा आहे. कोकण दरवाजा समोर तुम्हाला एक पाण्याचा टाका दिसेल. गड म्हटले की टाके आलेच. या कोकण दरवाजाचा विचार केला तर याला सुद्धा 2 भरभक्कम असे बुरुज आणि प्रशस्त अशी तटबंदी लाभलेली आहे आणि सुरक्षितेच्या दृष्टीने हा सुद्धा सुरक्षित असा आहे. या तोरणगडावर 2 अशा प्रशस्त माची आहेत, एक झुंजार माची आणि एक बुदला माची. कोकण दरवाजाच्या पुढे एक वाट जाते ती म्हणजे बुदला माचीकडे. पण आम्ही बुदला माचीकडे न जाता आम्ही आमची वाट वळवली ती म्हणजे झुंजार माचीकडे. इकडे माकडं तुम्ही पाहू शकता. सुरक्षितेची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला.
संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. हीच ती गुफा. चला दगड काढलेले. बॉटल आहे बघ. याच्या आतमध्ये जायला आहे जागा. चोरवाड होती. एक वाट होती. अच्छा इकडे बॉटल पण दे पाण्याची. हे हाय ह्याच्यामध्ये. याच्या आतमध्ये कशी असेल? दादा ते टॉर्च लाव. पाणी आहे. चला. काहीच नाही सापडलं. धन भिन काय सापडलं नाही. थोडे तरी काय एक चोरवाड आहे. हो एक आहे आम्ही बघितले. गडाच्या दुरुस्तीचे काम करताना इथे 4 गगरी सोनं सापडलं. हे धन तोरणा आणि राजगड बांधण्यासाठी वापरण्यात आले. आता आम्ही तटबंदीच्या बाजूने चाललोय. झुंजार माचीकडे. तुम्ही या पाठीमागे बघू शकता अवघड असा पॅच पार केल्याच्या नंतर आता आपण पुढे जातोय. जी चोरवाड आपण आधीपासून शोधत होतो ती या स्पॉटवर आल्याच्या नंतर दिसते. ही चोरवाड आपल्याला झुंजार माचीकडे घेऊन जाते. चढण आहे. बाजूला ठेव त्याच्या. ठेव त्याच्या बाजूला. तिथे वरती त्याच्या बाजूलाच. तिथेच ठेव. बुटाच्या बुटाची तिथे ठेव ना वरती. आता हा पाय उचल. उचल खाली ठेव. अरे तो नाही रे, तो पाय उचल ना. हा उचल तो पाय. तो उचल खाली. ठेव खाली. खाली पकड तू. काय पकडायला नाही. चल मी आहे खाली. थांब. हा ठेव खाली. ये सोड आवडचा हात. अरे सोड मी आहे खाली. हा मग जा दोघं जा. उचल काय त्यात. ये मग बस. झुंजार माचीकडे जात असताना आपल्याला एक गुप्त दरवाजा लागतो.
सप्त दरवाजा पाहिल्याच्या नंतर बुरुजाच्या खाली आपल्याला एक वाट लागते. त्या वाटेने आपण येऊन पोहोचतो झुंजार माचीच्या शेवटच्या बुरुजाजवळ, म्हणजे झुंजार बुरुजाजवळ. फोटो आपल्याला असा काढावा. जर तुम्ही घाबरत असाल तर या वाटेने येऊ नका. 42 वर्षाचा म्हातारा बघा, तोंड दाखव. अरे हात द्यायला ना. संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला जेव्हा मुघलांकडे गेला तेव्हा शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतू उलगेब म्हणजे दैवी विजय असे ठेवले. परत 4 वर्षांनी सरनौबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहिला. बुधला माची या गडावरची प्रशस्त माची आहे. तिकडे तुम्हाला चिनला दरवाजा, भगत दरवाजा, वंगजाई दरवाजा, चित्त दरवाजा, दारूखाना, बुधला, घोडजिने टाके, कापूर टाके, गंगाजाई मंदिर, रणतोंडीचा बुरुज अशा अनेक वास्तू पाहायला मिळते. आत्ताच आम्ही तोरणा फोर्ट आपला कंप्लीट केला आणि गडावरती खूप सारे प्लास्टिक्स वगैरे बॉटल्स वगैरे होत्या. गडावरती डस्टबिन वगैरे असं काहीच नाही आहे. तर जसं तुम्ही घेऊन जाता तसं तुम्ही घेऊन या रिटर्न. कचरा करू नका गडावरती. आपलेच गड चांगले राहिले पाहिजेत. आणि आत्ताच आम्ही आलोय आणि गडाच्या पायथ्याशी असं जेवायला बसलो. भाकरी सुकट एक नंबर. हॅलो. तर आता इथून पुढे आता आम्ही जाणार आहोत सिंहगडाकडे आणि तो लॉग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला सांगा. जय शिवराय.